सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 4, पावस पंढरीच्या यात्रा, याचा भाग 5. मन ओळखणारा योगी. मुंगीचं मन ओळखण्याचं सामर्थ्य योगी पुरुषात असतं असं म्हणतात. याची प्रचिती स्वामी स्वरूपानंदांजवळ मी माझ्या अनेक भेटीत घेतली आहे. दर्शनास येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातील सूक्ष्म भाव, विचार आणि कल्पना स्वामी सहजच आणि लांबूनसुद्धा ओळखायचे. क्वचित त्या संदर्भात बोलायचे. नंतर जर का ते काही आपणहून बोलले तर तसंच व्हायचं. असा माझा अनेक प्रसंगीचा अनुभव. आमच्या घरातच घडलेली एक गोष्ट लिहितो. माझी पुतणी डॉक्टर कुंदा भट शेवटची परीक्षा पास झाली. तिचे लग्न जमण्यास उशीर झाला. तिचे आईवडील जरा काळजीच करायला लागले. माझ्या पुतणीनं शेवटी ठरवलं की आता ह्या संबंधी विशेष विचार करायचा नाही, प्रॅक्टिस सुरू करायची. अलिबागेजवळ दवाखान्यासाठी म्हणून तिने एक जागा घेतली. माझी पुतणी फार पूर्वीपासून स्वामींकडे जात असे. मध्येच बरेच दिवसात गेली नव्हती. प्रॅक्टिस सुरू करण्यापूर्वी एकदा पावसला जाऊन स्वामींचं दर्शन घेऊन यायचं असं तिनं ठरवलं. माझे बंधू श्रीयुत केदा भट तिला म्हणाले, कुंदा, तू पावसला जात आहेस, जा, पण पूर्वीसारखी परिस्थिती आता पावसला नाही. स्वामी बोलत नाहीत, खोलीत सुद्धा जाता येत नाही, बाहेरूनच दर्शन घ्यावं लागतं. कुंदा म्हणाली, असू दे, मी बाहेरूनच दर्शन घेऊन येईन. झालं. माय लेकी पावसला स्वामी दर्शनास म्हणून निघाल्या. वाटेत आमच्या वहिनी तिला म्हणाल्या, कुंदा, या खेपेस तुझ्या लग्नासंबंधी स्वामींना विचारते. नको, आपण कधी असं काही त्यांना विचारलंय का? कुंदा म्हणाली. तेवढ्यात खोलीत निरोप गेला. एक सेवेकरी बाहेर आला आणि म्हणाला, स्वामी विचारतायत, कोण कुंदा भट? सदा भट यांची लग्न झालेली मुलगी का? आईचं प्रेम उफाळून आलं. आमच्या वहिनी स्वामींच्या खोलीच्या दारासमोर आल्या आणि स्वामींना ऐकू जाईल असं म्हणाल्या, सदा भटांची लग्न झालेली नाही, केदा भटांची लग्नाची. स्वामींनी पलंगावर पडल्या पडल्या हे ऐकलं आणि त्यांना पाहून हात वर केला. पुढे या मायलेकी पुण्यास आल्या. कुंदानं पावसला घडलेला हा प्रसंग मला सांगितला. मी तिला म्हटलं, कुंदा, तुझं लग्न झालं. अगं, सिद्धांच्या मनात असं सर्व येणं हेच कार्यसिद्धीचं द्योतक असतं. आणि तसंच झालं. 1 महिन्याच्या आतच माझी पुतणी कुंदा भट ही डॉक्टर सौ विनिता देशपांडे झाली होती. दासबोध वाचा. एकदा असाच पहाटे जप करत होतो. जप संपला म्हणून पुढे थोडा झोपलो. त्यात कुठल्या तरी मानसिक अवस्थेत असेन. त्यात पुढे एक पाटी ठेवलेली. स्वामींचा मनगटापर्यंतचाच हात दिसत होता. ते पाटीवर लिहित होते, दासबोध वाचा. असा मला दृष्टांत झाला आणि सकाळी मी जागा झालो. म्हटलं, छोड दो, भ्रम आहे सगळा. दासबोध कसला वाचता, वेळ कुणालाय? सर्व विचार झटकून टाकले. सकाळी बाहेर पडलो. उंबऱ्या गणपतीजवळ आलो.
तो उपनिषद तीर्थ श्रीयुत द वा जोग मला भेटले आणि म्हणाले, एक वृद्ध रामदासी पुणे सोडत आहेत. त्यांची काही पुस्तकं त्यांनी माझ्याकडे आणून दिली आहेत. कुणाला विकून द्या असं म्हणाले. त्यात एक उत्तम प्रतीचा दासबोध आहे. तुम्हाला हवाय का? मी जोगांचं बोलणं ऐकलं मात्र आणि स्वामींची ती पहाटेची पाटी डोळ्यासमोर आली. मी जोगांना म्हटलं, हे आमचे स्वामी असं काहीतरी करतात, चला. आणि मी जोगांच्या घरी गेलो. त्यांच्याकडील तो दासबोध घेतला, घरी आणला आणि कपाटात ठेवून दिला. म्हटलं, पावसला जाऊ तेव्हा कळेल ह्याची काय कथा आहे ती. नंतर 15-20 दिवसांनी मी पावसला गेलो. असाच देसायांच्या ओटीवर बसलो होतो. तोच श्रीमती आत्ये एक पाने सुटलेला जुना दासबोध माझ्याकडे घेऊन आल्या आणि मला म्हणाल्या, बसलाच आहा तर ह्या दासबोधाची पानं तेवढी लावून द्याल का? त्या दासबोधाची सर्व पानं मी अनुक्रमानं लावली आणि तो घेऊन नंतर तसाच देसायांच्या स्वयंपाकघरात गेलो. आत्तेनं म्हटलं, हा घ्या तुमचा दासबोध, चांगला आहे, फक्त बाइंडिंग करून घ्यावा लागेल. आत्यानंतर मला म्हणाल्या, माझा नाही, आप्पांचा आहे. त्यांनीच तुमच्याजवळ पानं लावण्यास म्हणून द्यायला सांगितला होता. तो तसाच खोलीत नेऊन द्या. दासबोध घेऊन स्वामींच्या खोलीत गेलो. स्वामी मला म्हणाले, बसा. तो दासबोध हाती घेऊनच मी बाकावर बसलो. तोच स्वामींनी बोलण्यास सुरुवात केली. झाले साधनांचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले. हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनांचा ठाव नाही. असं म्हणतच स्वामी मला पुढं म्हणाले, दासबोध वाचण्यास फार वेळ लागणार नाही. दररोज कोणतेही 2 समास वाचून ह्याच्या पुढील भाग वाचून शेवट केला तरी सांप्रदायिकदृष्ट्या दासबोध वाचल्याजोगं होतं. पुण्यात हा जो दृष्टांत मी पाहिला आणि छोड दो भ्रम आहे असं जे काही मला झालं होतं, त्याचा असा हा एक धक्काच स्वामींनी त्या दिवशी मला दिला. पुढे मी ह्याप्रमाणे थोडा थोडा दासबोध वाचला. 1 वर्षानं मी आणि स्वामींचे एक पट्टशिष्य श्रीयुत मधुभाऊ पटवर्धन यांनी मिळून पावसला श्रीचरणी दासबोधाचा एक सप्ताह केला. त्यावेळी दासबोधाच्या सप्ताहाच्या क्रमाबद्दल स्वामीजी आमच्याशी काही बोलले. मी असा करीत असे असं म्हणून त्यांनी एक क्रम सांगितला. तो असा: 3 3 2 3 3 3 3. पुढे म्हणाले, तसा दासबोध 10व्या दशकानंतर संपतोच. स्वामींना दासबोध फार प्रिय होता. ज्ञानेश्वरीसारखाच तो त्यांना मुखोद्गत असाच होता. आज इथेच थांबूया. यानंतरचा या 4थ्या प्रकरणातला 6वा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.